नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिरपूर शहर पोलिसांनी मंदिर चोरीच्या घटनांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीतील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिरपूर शहरासह धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली असून आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. धुळे पोलीस घटकात शिरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार PI परदेसी आणि पोलीस स्टेशनचे जे DBचे पथक आहे त्यांनी सगळे मिळून चांगली कामगिरी केलेली आहे. ते जुलै महिन्यातला ते मंदिर चोरीचा जे गुन्हा होता त्यावर ते वर्कआउट करत होते आणि त्याप्रमाणे गोपनीय माहिती काढून त्यांनी मध्य प्रदेशतून 2 आरोपी अटक केले. नंतर आरोपीला अटक नंतर त्यांची PCR घेऊन विचारपूस केली आणि त्याप्रमाणे जे गेला माल आहे त्यापैकी रिकव्हरीचा प्रयत्न करत होता. तर जे त्यांचे पोलीस स्टेशनचे जे गुन्हा आहे ते तर डिटेक्ट झाली, पण इतर जिल्ह्यातला आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यातला पण गुन्हे डिटेक्ट झाले. 2 आरोपी कडून एकूण 2 घरफोडी आणि 4 मंदिर चोरीचे गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि रिकव्हरी जे आहे पूर्ण मिळून जवळपास 8 लाखाची रिकव्हरी आणि त्या रिकव्हरीमध्ये 4 किलो 200 ग्राम चांदी ते पण इन्क्लुडेड आहे. तर माझ्या स्तरावर आणि पूर्ण घटकात करून मी PI परदेसी, आमचे ठाणेदार शिरपूर सिटी पोलीस स्टेशन आणि त्यांचे जे DBचे सगळे कर्मचारी जे आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगली कामगिरी केलीबद्दल त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स पण देतो. थँक्यू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.